नमस्कार. तर बघा अजूनही बऱ्याच ताईंना असं कन्फ्युजन आहे की रेडी रंगोली म्हणजे काय. आता मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं देखील आहे रेडी रंगोली म्हणजे काय. बरेचसे शॉर्ट व्हिडिओ आहे, जवळजवळ 2-3 लॉंग व्हिडिओ पण आहेत. तरीही अजून मला बऱ्याच ताईंनी मेसेज केले की ताई रेडी रंगोली म्हणजे काय, आम्हाला समजलं नाही, आम्हाला सांगता का. तर रेडी रंगोली म्हणजे काय बघा, हे जे उलन आहे तर हे बघा, हे अशा प्रकारे हे उलन असतं. ही लोकर आहे, ठीक आहे. लोकर याला फर उलन म्हणतात. तर ही अशी हे बघा अशी प्रकारे आहे ही, त्याच्यामुळे हिला फर उलन असं म्हणतात. आणि त्यापासनं हे अशा प्रकारे डिझाईन बनवले जातात. बघा आता अशा प्रकारे. आता काय आहे ना बघा, आता आपले बरेचसे सण येतात, ठीक आहे. आता श्रावण आता जवळच, आता राखी पौर्णिमा आली, त्यानंतर अजून आपले भरपूर असे सण येतात. आताच नागपंचमी झाली, आता श्रावण संपला की त्याच्यानंतर भरपूर असे गणपती, गौरी गणपती येणार आहे, त्याच्यानंतर नवरात्र येणार आहे, त्याच्यानंतर दिवाळी येणार आहे. तर त्यासाठी आता बघा बऱ्याच ताई वर्किंग वुमन असतात, त्यांना आता घरातलंही करायचं, बाहेर पण जायचं, आणि अशा धावपळीमध्ये त्यांना रांगोळी काढायला जमत नाही. तर अशा वेळी तुम्ही ही अगदी वॉशेबल आहे, तुम्ही कशाही प्रकारे ही यूज करू शकता आणि कशीही ही टाकू शकता. तर अगदी फटकन आपल्याला असं ठेवायचंय आणि झालं काम, झाली आपली रांगोळी तयार. तर अशा प्रकारे तुम्ही ही यूज करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत आणि तुम्ही ऑर्डर टाकल्यानंतर तुम्हाला ही एक 5 ते 6 दिवसाने मिळते. तर याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत. बघा दाखवते मी तुम्हाला. तर आता ही तर आहे, आता ही आहे स्वस्तिकची रांगोळी. अशाच पद्धतीने पाऊल, त्यानंतर ओम, आपला जो कळस असतो कलशाची, अशा प्रकारे वेगवेगळे जे आपले शुभचिन्ह आहेत ना, तर त्याची रांगोळी मिळते. त्यानंतर बघा आपलं खूप सारे जे शुभचिन्ह आहेत ना, त्याच्या अशा प्रकारे रांगोळ्या मिळतात. आणि या साधारणतः 6 फुटाच्या पुढेच असतात या रांगोळ्या, ठीक आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे गोल रांगोळी म्हणजे समईचं आसन, अशा प्रकारे हे पण तुम्ही बनवू शकता. तर हे सॅम्पलसाठी आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे बनवू शकता. आता तुम्हाला आता बघा, आता गणपती येणार आहे, गौरी बसतात गणपतीमध्ये. तर तेव्हा तुम्ही अशा प्रकारे हे जी रांगोळी आहे ना, ही अशी ठेवली आणि यावरती समई ठेवली की खूप सुंदर असं दिसतं. आपल्याला रांगोळी काढायची पण गरज पडत नाही, इतकं सुंदर हे दिसतं. आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन करून सुद्धा मिळेल. तर तुम्हाला या ऑर्डर करायच्या असतील तर वरती नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही मेसेज करून तुम्हाला कुठली रांगोळी हवी आहे तर तुम्ही ऑर्डर करू शकता. तर खूप सुंदर अशा आहेत. आणि याला ही जी उलन आहे ना, तर याला अशी चमक आहे, बघा तुम्हाला दिसत असेल अशी चमक आहे, त्याने खूप सुंदर अशी चमकते. आणि कलर कॉम्बिनेशन केल्यानंतर अजूनच खूप सुंदर अशी दिसते. आता हे झालं तुम्हाला बघा, आता हे शुभचिन्ह झाले, ठीक आहे. त्यानंतर समईची रांगोळी झाली. अशाच प्रकारे तुम्ही चौरंगावरती, आता गणपती येणार आहे बघा, जसे की ऑर्डर आलेले आहेत. आता मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, महादेवाची पिंडीचा एक शॉर्ट व्हिडिओ, म्हणजे तो ट्रेसिंग पेपरवरती बनवलाय, परंतु ती पण आपली दुसऱ्यांची ऑर्डर आहे, तर ते मला बनवून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चौरंगाचं आसन सुद्धा बनवून घेऊ शकता चौरंगावरती टाकण्यासाठी, त्यावरती गणपती बसवण्यासाठी. अशा प्रकारे आसन सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता, ठीक आहे. आणि हे पण आपलं समईचंच आसन आहे बघा. याच्यासारखं अजून छोटंसं दिव्याचं आसन सुद्धा मिळतं. याच्यावरती दिवा ठेवला की खूप सुंदर असं दिसतं. साईडने असं रांगोळी काढल्यासारखं, मध्ये दिवा, खूप छान दिसतं. आता त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे आहे आपलं चौरंगासमोरची रांगोळी. आता आपण आपले जे सण आहेत ना, तर वेगवेगळे सण येतात, तर तेव्हा आपल्याला रांगोळी काढायला नाही जमलं, तर अशा प्रकारे आपण चौरंगासमोर ही रांगोळी ठेवू शकतो. बघा किती सुंदर असं कमळ आहे, अशा प्रकारे ठेवू शकतो. याच्यामध्ये खूप सारे डिझाईन आहे, मोराचे डिझाईन आहे, फुलांचे डिझाईन आहे, अजून खूप सारे डिझाईन आहे, तर तुम्ही ते पण बनवू शकता. आणि हे चौरंगाच्याच साईडचं आहे, ठीक आहे. तर अशाच प्रकारे ना तुम्ही आपली उंबरठा पट्टी सुद्धा बनवू शकता. तर उंबरठ्या समोर ठेवण्यासाठी किंवा तोरण म्हणून सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता. बघा किती सुंदर दिसतंय. तोरण म्हणून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हे लावू शकता. तर इथे तोरणाचा पण तुम्ही वापर करू शकता, उंबरठा पट्टी म्हणून सुद्धा वापर करू शकता. तर वेगवेगळ्या डिझाईन मध्ये हे उपलब्ध आहे, तुम्हाला हवी ती डिझाईन करून मिळेल. आणि ट्रेसिंग पेपरचं सुद्धा तसंच आहे, हवी ती डिझाईन तुम्हाला करून मिळेल. तर असे छोटे छोटे कमळ आहेत आपल्याकडे भरपूर सारे. अशा प्रकारे वेगवेगळे स्वस्तिक आहेत. हे बघा, हे छोट्या दिव्याचं आहे. त्यानंतर अजून उंबरठा पट्ट्या पण भरपूर आहेत.
आणि हे बघा, आपल्याकडे जर आता रांगोळी काढायला जागा नाहीये, अगदी एखादा कोपरा आहे, तर कोपऱ्यामध्ये अशी छानशी रांगोळी तुम्ही ठेवू शकता. बघा, ही कोपऱ्याची बाजू आहे आणि हे असं मस्त असं कमळ आहे, इथे फुलं आहेत, छान दिसते. तर अशा प्रकारे ही पण तुम्ही ठेवू शकता कोपऱ्यामध्ये. तर अशा या रांगोळ्या आहेत. अजून भरपूर साऱ्या रांगोळ्या आहेत वेगवेगळे. तर उलन दाखवते मी तुम्हाला. बऱ्याच ताईंचं असं कन्फ्युजन आहे की ताई तुमच्याकडे उलन भेटेल का? तर हो, आपल्याकडे उलन सुद्धा उपलब्ध आहे. तर उलन दाखवण्या अगोदर मी तुम्हाला ट्रेसिंग पेपर दाखवते. बऱ्याच ताईंना डिझाईन काढता येत नाही. आता आपले जे क्लास चालू आहेत बघा, 1 ऑगस्टपासून आपली 3री बॅच चालू आहे. तर त्या बॅचमध्ये, त्या क्लासमध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे हे ड्रॉ करायचं, हे कुठलेही डिझाईन असो, कशा प्रकारे ड्रॉ करायचं, अगदी डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर कशा प्रकारे ड्रॉ करायचं अगदी अशी, आणि अशा प्रकारे हे ट्रेसिंग पेपर आहे. आता याच्यामध्ये मधलं जे डिझाईन आहे ना, एका साईडने पिकॉक आहे आणि मध्ये ढोल वगैरे, बासरी वगैरे ते काढायचं आहे आणि ही दुसऱ्यांची अशी ऑर्डर द्यायची आहे. तर एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे मी, त्याच्यावरती ऑलरेडी बनवून दिलेला आहे. तर त्या ताईची ऑर्डर सुद्धा पॅक करून दिलेली आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे आहे ते. हे बघा, अशा पद्धतीचं. हे बघा, पिकॉक आहे. आता तुम्हाला हे उलटं दिसत असेल. पिकॉक आहे, बासरी आहे आणि हे ढोल वगैरे. तर अशा प्रकारे त्या ताईची ऑर्डर आहे आणि त्यांची मी बुक करून सुद्धा दिलेली आहे. त्यानंतर हे बघा, हे पण पिकॉकचं डिझाईन आहे. हे बघा, अशा प्रकारे वेगवेगळे पिकॉकचे डिझाईन आहेत. आता ते पण पिकॉकचं होतं, हे पण पिकॉकचं. आता त्यानंतर बघा, ही खास ताईंनी गणपतीसाठी ही डिझाईन करून घेतली. बघा, इथे गणपती आहे मध्ये आणि साईडने असं कमळाचं लुक देऊ शकता किंवा पानाचं वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे. हे बघा, इकडनं असं पानं काढलेली आहे, मध्ये गणपती आहे. ठीक आहे. तर ही ताईंनी खास गणपतीसाठी ही ऑर्डर, हे ट्रेसिंग पेपर तयार करून घेतले. त्यानंतर याच्यावरती उंबरटा पट्टी आहे आणि तुम्ही दाखवलेली आहे मी तुम्हाला याच्या अगोदर. त्यानंतर हे जसं की मी तुम्हाला दाखवलंय, आपलं चौरंगासमोरचं डिझाईन आहे हे. ठीक आहे. ही अशी आपली फुलाची डिझाईन आहे. ही पण आपण समईसाठी ही पण वापरू शकतो. याच्यावरती पण आपण समई ठेवू शकतो. अशा प्रकारे या डिझाईन आहेत. आणि हे उलन. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला उलन जरी ऑर्डर करायची असेल, आता बघा, उलन अजून बऱ्याच ताईंना, आता जसे जसे आपले क्लास चालू आहे तर बऱ्याच ताई सांगतायत मला की ताई आमच्याकडे उलन मिळत नाहीये. तर ज्यांना कुणाला मिळत नाहीये तर त्यांनी नक्की ऑर्डर करा. ज्यांना मिळत असेल, तुमच्याजवळ असूनही तुम्ही जर ऑर्डर करत असाल तर तसं करू नका, कारण त्याला कुरिअर चार्जेस लागतात आणि तुमचे पैसे वेस्ट जातात. त्यामुळे तुमच्याकडे जर मिळत असेल, ठीक आहे, तुमच्याकडे उलन जर मिळत असेल तर तुम्ही ऑर्डर करू नका. ज्यांच्याकडे मिळतच नाही त्यांनीच ऑर्डर करा. ठीक आहे. कारण कुरिअर चार्जेस जे आहे ते किलो प्रमाणे कुरिअर चार्जेस असतात आणि वेस्ट 80-90 रुपये जाणं ते काही बरं नाही. त्याच्यामुळे तुमच्या जवळपास जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही नक्की तिथनंच घ्या. नसेल मिळत तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. तर अशा प्रकारे भरपूर सारे कलर उपलब्ध आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आणि उलनचा पण खूप सारा स्टॉक आलेला आहे. हे बघा, हे आपले तयार डिझाईन आहेत. बघा, हे आपले तयार डिझाईन आहेत आणि हे आपले उलन आहे. अशा प्रकारे तुम्हाला रीळ बनवून दिले जातात. बघा, अशा प्रकारे. ठीक आहे. आणि हे इकडे आपला हा स्टॉक आहे उलनचा. अशा प्रकारे भरपूर सारे कलर याच्यामध्ये अवेलेबल आहे. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकता. तर तुमच्याकडे मिळत असेल तर तुम्ही नका हे करू. जर नसेल मिळत तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता. इकडे आपले हे ट्रेसिंग पेपर आहे वेगवेगळे. ठीक आहे. तर तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर नक्की ऑर्डर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर या क्लासची अजून कोणाला गरज असेल तर नक्की इतर मैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही हे क्लास करता येईल. आता हे क्लास बघा, अगदी आपण कमी फी आहे आपली, जास्त काही फी नाही आहे. तर बऱ्याच ताईंचं असं म्हणणं होतं की ताई
घरात बसायचं म्हणजे घरातही राहायचे परंतु पैसेही कमवायचे, तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करू शकता आता की हे क्लास करून खूप सारे पैसे कमवू शकता. तर तुम्हाला जर करायचे असतील तर नक्की वरती जो नंबर दिलेला आहे याच्यावरती मेसेज करून तुम्ही हे क्लास बुक करू शकता. 1 ऑगस्टपासून याची 3री बॅच चालू होणार आहे, कारण ही सुद्धा तुमच्या आग्रहाखातर ही बॅचला सुरुवात केलेली आहे. आपल्याला 2च बॅच घ्यायच्या होत्या कारण ज्वेलरी मेकिंगचे पण क्लास घ्यायचे होते. तर बऱ्याच ताईंचं असं इच्छा होती की ताई आम्हाला तेव्हा हे मटेरियल जे आहे ते मिळालं नाही, तर आमची 3री बॅच घ्या, किंवा मग आम्हाला तुमचा जो क्लास आहे ना तो खूप थोडा उशिरा कळाला, तर आमची 3री बॅच तुम्ही घ्या, कारण तुम्ही जे शिकवता ते आम्हाला समजतं, आम्हाला खूप म्हणजे चांगल्या प्रकारे समजतं. तर असं बऱ्याच ताईंचं म्हणणं होतं, त्याच्यामुळे आपण 3री बॅच सुद्धा ठेवलेली आहे आणि तिला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे हे मिळालेलं आहे, कारण खूप साऱ्या ताईंनी ॲडमिशन सुद्धा घेतलेले आहे. तुम्हालाही ॲडमिशन घ्यायचे असतील तर लवकरात लवकर वरती नंबर दिलेला आहे याच्यावरती जाऊन तुम्ही आपली सीट बुक करून ठेवू शकता. तर 3री बॅच तर आता 1 ऑगस्टला ठेवलेली आहे. त्याच्यानंतर बघूयात अजून किती ताई तयार जर असाल तर त्याच्यानंतरही आपण बॅच नक्की करूयात, कारण बऱ्याच आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना इच्छा आहे रंगोली मॅट करण्यासाठी, आणि प्राईस याची जी फी आहे ती पण एवढी जास्त नाही आहे आणि दिवस पण खूप कमी आहे, म्हणजे क्लासचे जे दिवस आहे ते खूप कमी आहे. कमी दिवसांमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवलं जातं. याचं मार्किंग कशा प्रकारे करायचं, जे ड्रॉ आहे हे ड्रॉइंग कसं करायचं, स्केचिंग ते सुद्धा सांगितलं जातं कशा प्रकारे करायचं. त्यानंतर तुम्हाला हे पूर्ण वर्क कसं करायचं ते पण सांगितलं जातं. डिटेल माहिती तुम्हाला क्लासमध्ये दिली जाते. त्यानंतर हे सेल कसे करायचे, याचे प्राइस कशा ठरवायच्या हे सुद्धा तुम्हाला आपल्या क्लासमध्ये सांगितलं जातं. तर नक्की तुम्हाला हे क्लास करायचे असतील, घरात बसून तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर नक्की आपले क्लास तुम्ही करू शकता आणि तुम्ही हे अशा प्रकारे डिझाईन बनवून सेल सुद्धा करू शकता. तर चला मग आता परत भेटूयात आपल्या पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.